अर्जुनी मोर 30 जुलै 2025 तालुक्यातील 2 वेगवेगळ्या दुर्दैवी घटनांनी परिसरात खळबळ उडाली असून एका घटनेत शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्याला ट्रकने उडवल्याने तो गंभीर जखमी झाला आहे, तर दुसऱ्या घटनेत अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाला आहे। दोन्ही घटनांनंतर जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी तात्काळ दखल घेतली आहे। पहिली घटना सकाळच्या सुमारास घडली। मानवता विद्यालय बोंडगाव देवी येथे सायकलवरून जात असलेला गिरीधारी मंगलमूर्ती शिवंकर वय 14 या विद्यार्थ्याला इंजोरी ते बोंडगाव देवी रस्त्यावर ट्रकने जोरदार धडक दिली। या अपघातात त्याच्या डोक्याला आणि पोटाला गंभीर इजा झाली असून अत्याधिक रक्तस्राव झाल्याने त्याची प्रकृती चिंताजनक आहे। स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत त्याला अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचारासाठी गोंदिया जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले। दरम्यान दुसऱ्या घटनेत मोरगाव येथील शेतकरी मार्कड सीताराम वलके वय 60 हे शेतात काम करत असताना झुडपात दबा धरून बसलेल्या अस्वलाने अचानक हल्ला केला। या हल्ल्यात त्यांच्या चेहऱ्यावर गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या असून चेहरा विद्रूप झाला आहे। बालू नेवारे, नेपाल शहारे, अनिल वलके, सुनील वलके आणि सुधाकर शहारे यांनी तात्काळ मदत करत त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। वन परिक्षेत्र अधिकारी RM बहुरे आणि क्षेत्र सहाय्यक जी नागपुरे यांनी घटनास्थळी भेट देत डॉक्टरांच्या उपस्थितीत पंचनामा केला आणि वलके यांना गोंदियातील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले। घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी दोन्ही घटनास्थळी आणि रुग्णालयात भेट देत रुग्णाची विचारपूस केली। यांनी दोघांनीही सर्वोतोपरी मदतीचे आश्वासन दिले असून डॉक्टर गाईन, डॉक्टर पवार आणि डॉक्टर पाल यांच्या तत्परतेने केलेल्या उपचारांची प्रशंसा केली। यावेळी माध्यमांशी बोलताना भेंडारकर म्हणाले की अपघातग्रस्त विद्यार्थी व अस्वलग्रस्त शेतकऱ्याला शासनाकडून आर्थिक मदतीसाठी प्रयत्न केले जातील। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांनी प्रशासनाने सुरक्षा आणि नियंत्रण यंत्रणा मजबूत करावी अशी मागणी केली आहे। मी ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोरगाव या ठिकाणी नुकतीची भेट दिली आणि अचानक भेट देत असताना काही अर्जंट 2-3 केस मला या ठिकाणी आढळून आल्या। जसं की जंगली जानवर अस्वलीने मोरगावची आहेत, त्यांना अस्वलीनं चावा घातलेला आहे। सोबतच एक माझ्या बोंडगाव देवी जिल्हा परिषद क्षेत्रातील माझ्या स्वतःच्या गावच्या इंजोरीचा एक छोटासा मुलगा शाळेमध्ये जात असताना त्यांचा एक ट्रॅक्टरसोबत अपघात झाला। सोबतच एक छोटीशी मुलगी जिला सिकल सेलचा प्रॉब्लेम आहे। असे 4-5 पेशंट आणि सोबत बाकी पण पेशंटना मी या ठिकाणी भेटण्याचा प्रयत्न केला। याच्यामध्ये निश्चितपणेच आपल्या ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टर यांच्याकडे दायित्व आहे। असे डॉक्टर गेडाम, या ठिकाणी डॉक्टर पालसाहेब, डॉक्टर गाईन, सोबत डॉक्टर पवारसाहेब, डॉक्टर कापगते साहेब सगळी चमू या ठिकाणी सातत्याने आढळून आले। एक चांगल्या पद्धतीचं वातावरण आपल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये मला दिसतो आहे। चांगल्या पद्धतीची ट्रीटमेंट मी सगळ्या पेशंटलासुद्धा या ठिकाणी विचारणा केली, त्यांचं पण चांगल्या पद्धतीचं वातावरण, चांगल्या पद्धतीची ट्रीटमेंट या ठिकाणी होतो आहे आणि चांगल्या पद्धतीचं वातावरण मलासुद्धा दिसलेलं आहे। आणि आता जे काही पेशंट या ठिकाणी बाहेर आपल्याला हलवायचे आहे त्याचीसुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीची व्यवस्था होतो आहे। गाडीची पण व्यवस्था या ठिकाणी चांगल्या पद्धतीने होत आहे आणि चांगल्या पद्धतीचा काम या ठिकाणी दिसतो आहे। गाव माझा न्यूजकरिता संतोष रोकडे, अर्जुनी मोर, गोंदिया।